सुप्रभात मित्रांनो। तर सकाळी सकाळी बघतास तिकडे पावसानं हजेरी लावला ना, आणि गेले काही दिवस ना मित्रांनो पावसाचा गणित काय वेगळाच असा। आणि मित्रांनो काय माहित आहे, आज गणपती बाप्पाच्या म्हणजे चतुर्थीचा जो दुसरा दिवस असा। तर रातभर पाऊस पडता। तर पावसाचा काय वेगळाच वातावरण झालेला, कारण घराच्या बाहेर पडू देत नाही अजिबात। तर पलीकडे पण तिकडे ना पाऊस भरपूर आहे। आपल्याक ना दुर्वा काढू जाऊची होती, पण दुर्वा फुला पण झाला काय माहिती आहे, या पावसामुळे आपल्याक ना काही बाहेर पडू भेटत नाही। तर बघू आता छत्री वगैरे घेऊन आपण दुर्वा वगैरे काढू जाऊया। तर मंडळींना सकाळ सकाळी ना गणपती बाप्पा बघितला ना की मन कसं प्रसन्न होता। तर चला आंघोळ पंघोळ वगैरे झाली आता आपल्या, आणि पहिल्या आधी फुला दुर्वा वगैरे घेऊन येऊया। कारण मगाशीच गेलं असतं तर कायला माहीत आहे, तर पाऊस एवढं लागता ना की बाहेर पडू देत नाही। थोडंसं पाऊस कमी झालं तत्पुरती आपण जाऊन येऊया। आणि मित्रांनो, जेवढे दिवस गणपती बाप्पा आहोत आपल्याकडे, म्हणजेच अनंत चतुर्थीपर्यंत, तेवढे जे आपले काय ब्लॉग असतील ना, त्या ब्लॉगमध्ये कमेंट करून गणपती बाप्पा मोरया म्हणून तुम्ही असं लिहून मला सेंड करा। तर चला पटापट ना फुला दुर्वा वगैरे आणू जाऊया, आणि नंतर मग आपण गणपती बाप्पाची पूजा करून मग आपल्याकडे, तर नंतर आपण ना गणपती बाप्पाची पूजा करून आपल्या एका ठिकाणी जाऊचं असं। तर तुमका मी नंतर सांगतो। तर मित्रांनो, आपण आता परत इला इकडे आज आपल्या इकडे परसवात, तर दुर्वा फुला वगैरे बघूया आणि मग जाऊन पटापट ना पूजा करूया। तर आज सकाळचं वातावरण तुमका दाखवते आपल्या घराच्या मागचा। तर पक्ष्यांची किलबिलाट तुम्ही का ऐकू घेत असाल, त्याचबरोबर समोरच्या डोंगरात धुका बघा, छान असं हिरवगार डोंगर, छान अशी हिरवीगार भात शेती इकडे बघतास। वा, तर चला असा गावचा मित्रांनो मन प्रसन्न करणारा वातावरण ह्या तुमका गावीत भेटताला। तर कोकणात खंय पण जावा मित्रांनो, तर तुमका ना असा सकाळचा ताजा फ्रेश ताजा तावाना असा वातावरण ना तुमका आपल्या ह्या कोकणात ना सगळीकडे छान असा भेटताला। तर मन प्रसन्न करून टाकणारा ह्या वातावरण तुम्ही सकाळी बघतास, एक नंबर। तर चला पटापट दुर्वा काढूया आणि फुला काढून मग आपण जाऊया पूजा करू आपल्या गणपती बाप्पाची। तर मंडळी काय माहिती, आपण घराच्या मागे येला होता, थोडंसं खाली उतरले मळ्यात, आणि मळ्यात ना बोललो थोडंसं यो आपल्या घराच्या मागचो ना तुमका ह्यो थोडंसं परिसर दाखवूया, भाग दाखवूया, आणि छान असा विहंग दृश्य तुमका कैद करूक भेटतेला। नारळाची झाडा तुम्ही बघतात, पोपळीची झाडा, केळीची झाडा वगैरे पण आहेत। त्याचबरोबर इकडे भात शेती मगाशी तुमका सांगितलं, प्रत्येक ब्लॉगमध्ये आपण सांगत असतो जेव्हा शेती वगैरे खायची असतात तेव्हा। तर इकडे डोंगर वगैरे बघतात, छान असा वातावरण झालेला। तर चला तर या पक्ष्याचा आवाज खायचा होता तुम्ही मित्रांनो प्लीज कमेंट करून सांगा। आणि इकडे पण ना चिवताई बसलेली आहे इकडे, हे बघा। तर चला आपले ही दुर्वा वगैरे काढून झाली आहेत, फुला काढूया, आपण आता जाऊया घरी। काय माहिती, जास्वंदीची फुलं त्याचबरोबर दुर्वा वगैरे आपण आता घेऊन येईल। आणि इकडे बघतास इकडे गोंडे म्हणजे झेंडूची फुलं। तर आता आपण ना
पटापट ना गणपती बाप्पाची पूजा करून घेऊया. तर चला. दुःखहर्ता वर्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उडशेंदुराची कंठी के माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. आरा तुझ गौरी कुमरा चंदनाची गोटी कुमकुम केशरा हिरे जारीत मुकुड शोभतो बरा रुंजून तीन पुरे चरणी गागरिया. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर परिवर सोंड वक्र तृंड तीनैना दास रामाचा वरदाये सजना. संकटी पावावे निर्वा रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. खेडे ग्रामीण अवतरलासी जगदुद्धारासाठी राया तू विलसी. भक्तवत्सल्य करा तू एक होसी. अनुनी चरण आलो तुझे चरणासी. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 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 सुप्रभात मित्रांनो, नमस्कार. मी मयूरगाडी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय कोकणी मयूर या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन छान व्हिडिओत, ते सुद्धा थेट आपल्या कोकणातल्या गावाकडनं. तर मंडळींनो, गणेश चतुर्थीचं मित्रांनो आजचं दुसरो दिवस असा. तर थोडंसं काय माहिती आहे, कालचं जागरण झाल्यामुळे कसं जीभ थोडीशी ना लाबलाब होऊ लागली आहे. तर असो आज माहिती आहे मित्रांनो काय ऋषीपंचमी असा. तर आता आपण ना मांडावर जाणार आहोत. तर आमच्या वाडीत 2 मांड असतात, एक आपल्या चंद्राच्या ते खाली म्हणजे सुद्याच्या तिकडे, आणि दुसरं मांड आपण जिकडे जातो तिकडे परभुंजात आहे. तर काय काय आजच्या ह्या ब्लॉगमध्ये तुमका बघू भेटत ऋषीपंचमीच्या निमित्त हे तुमका मी दाखवणार आहे. तर तुमका ऋषीपंचमीच्या ना मित्रांनो हार्दिक शुभेच्छा आपल्या या यूट्यूब चॅनलकडनं. हा हॅलो. तर सुरुवात झाली या ब्लॉगची. तर आपण सकाळी छान असा ना तुमका वातावरण दाखवलं आपला खालचा इकडे घराच्या बाजूचा, आणि दुर्वा फुला वगैरे आपण काढून इला मस्तपैकी छान अशी ना पूजा आरती वगैरे झाली आहे. आणि आता आपण ना थेट चाय वगैरे पिऊन जाणार वरती मांडावर आपल्या परभुंच्या तिकडे. आई गेली सकाळीचा. तर चला, त्रिशा पण असला ना आपल्या बरोबर, आणि थोडीशी सर्दी झाली असा. गावीला की ना थोडंसं वातावरण चेंज होता, पण गावाकडलं वातावरण मन प्रसन्न करणारा आणि लय भारी वाटतं. तर चला पटापटना चहा पिऊया आणि आपण आता जाऊया वरती मांडावर. वरती मांडावर जाता आपल्या ऋषीपंचमीची भरली जाताना तिकडे. तर त्रिशा पण आपल्या बरोबर असा. त्रिशा हाय कर त्रिशू. तर बाळा मम्मी नाही तिकडे, आहे आई भेटूया आपण. तर चला, पूजा वगैरे आपली झाली, आरती वगैरे झाली करू ना. इकडून चल. तर चला. तर पावसान थोडीशी ना मेहरबानी केला ना, आणि पाऊस आता सो नाया दिसता तुमका. आणि आपल्या वाडीचं सुधारण ह्यो असो नजारो. तर आपल्याला थंय जाऊन मी तुमका दाखवीनच.
कसा दृश्य दिसतात हा. तर चला, तर गणपती बाप्पाच्या टायमिंगचा जो माहोल बघा आपल्या वाडीचो. तर तसा बघू गेलं तर गावा केला की मन प्रसन्न करण्याचं वातावरण असता. हे काय गो घरीच आहे अजून. वय हो जानू. वय वय तर चौकार असावं आपण आता आणि जाऊयात आपण तिकडे मांडावरती. हे जाऊचा हे बाळवानू तिकडे जाता वरती नाना. चला पट्टपट्टन जाऊया त्यावरती मांडावरती. चौकार पण तशी मंडळी अजून जमा नाही झाली आहेत. त्याचबरोबर इकडे माहिया तू येतं तिकडे येतं चल जाऊया तिकडे. तर गावचं माहोलच मित्रांनो वेगळो असता. काय घे. तर मगाशी म्हटलं होतं तुमका मी. तर ह्यो असो काय आमच्या वाडीचो नजारो असा. तर बघताच तुम्ही लय भारी वाटता. तर चला पटापट जाऊया तिकडे मांडावरती. तर प्रत्येकाच्या ना घराच्या समोर किंवा आजूबाजू परसावात ना तुमका असा काय दिसतला. तर इकडे ह्यो पडवळाचो मित्रांनो इकडे मांडव बघतास. इकडे भेंडी वगैरे लागलेली असतात. तर चला दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण आपण इकडे मांडावरती येला. झाली अरे तयारी. होय रे झाली तयारी. तर चला घे परबिनी घे. काय म्हणतं हा हो पाहुण्यानो. तर इकडे बघता तुम्ही सगळे इकडे चुलीवर जेवण चालू आहे. आणि इकडे आई आमच्या इकडे मिरची भाजतात इकडे. पाहुण्या काय म्हणता काकू बरी आहे ना. तर इकडे सगळी तयारी चालू असा. आणि तिकडे पाठीमागे आहेत की काय कोण. इकडे आपण आता खाली येलो तर वरती तिकडे मिरची वगैरे भाजतात. आणि इकडे पल्लू वहिनी त्याच्यानंतर इकडे काय पडवळ कापतात. तर आपली गावची मंडळी बघतात. तर गावी कसं होत माहोल मित्रांनो असता काय माहित आहे. कारण सगळी मंडळी एकत्र असतात. सगळे कार्यक्रम एकत्र करून मग हे पार पाडतात. तर आजच्या ऋषीच्या जेवणाक छान असं जेवण असणारा. खाली बघतात काय करतात ती ना. मिरची तिकडे पाहिजे होते. ये काकूय. तर इकडे आमची काकू इकडे बघतास. आणि योग्याची आऊस इकडे या खाली लाव. तर इकडे आमच्या या योग्याच्या औशीन इकडे ना मस्त की चुलीवर इकडे टोप ठेवला आणि चुलीवर इकडे आळू शिजता. होय होय घेते चाय. तर गावी इलास मित्रांनो हीच आमच्या जुन्या माणसांची ओढ असता. तर घरी इल्यानंतर ना आपुलकीने आपले विचारतात. तर सत्तोना ना खाया गे. होय नाही गेले खाली जाऊ नाही भेटला. मी आता संध्याकाळी जाईन. तर इकडे बघतास काकून आमची इकडे अळू बनवता. हा बाळा
कशी असते हे बघ किती छोटे छोटे पिल्ल आहेत ते बाहेर येऊ बघता बाळा है ना इकडे पण आहे ते बघ इकडे पण आहे ते बघ इकडे इकडे कोंबडा आहे आणि इकडे कोंबडी आहे तर ह्या अळवात ना मित्र अजून म्हणजे कसं बरंचसं काय ना काय टाकूचं असा आधी कसं ह्या शिजवून घेणार तर मीठ आपला मिरची कोकम आणि हे आळू आपण चिरून घेतलेला या आपण आता हे टोपामध्ये टाकला त्याच्यात मग शेंगदाणे खोबरा वगैरे बरंच काय नाही असं का टाकतात काय काय वरणे असतात आपले जे पावटे एका म्हणतात ना ते तर ऋषीच्या दिवशी ना मित्रांनो ना मिरची ना तिखट किती जरी असलो ना तरी आजच्या दिवशी जी काय मिरची खाऊची जी काय मजा असते ना ती काय वेगळीच केळीची पानं आणून ठेवलेली आहेत तर गावी सण वगैरे असलो ना तर मोस्टली आपल्याकडे केळीची पानं किंवा चवळीची पानं आपण ना यूज करता पण ते आजच्या ऋषीनिमित्त आजच्या जेवणात काय काय असणार हा अळू फेमस आपला अळू वरीचा एक वरीचा भात फेमस असता वरीचा भात अळू पडावा मिरची आणि जे काय आपले जो रानटी भाजी असतात ना तर ते सगळं मित्रांनो आजच्या दिवसाक ना म्हणजे आजच्या ऋषीच्या निमित्त आपण ते करणार असता आली ना ऋषी पंचमीची तयारी चालू असा आणि आता आपण इकडे येला मांडावर गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ तर गणपती बाप्पाची मूर्ती बघा किती देखणी सुंदर सुरेख असा तर चला पटापट पाया पडूया आपण तर इकडे बघताच वरियाचा भात असा तर आजच्या जेवणात मित्रांनो मेन म्हणजे काय वरियाचा भात अळू आणि तिखट मिरची आणि जे काय आपले जो पालेभाजी किंवा रानटी भाजी जो काय असतील ना तर त्यो कारली भेंडो असा काय ना काय सगळ्यात मित्रांनो आजच्या ऋषीच्या दिवशी ना मित्रांनो खाऊक भेटता इकडे बघता शिव आपले जी खोबरा असतं ना सून तर तो भरता इकडे काकू आमच्या तर कसे भरतं ते बघ ही मगाशी भाजलान मिरची त्याच्यानंतर ही कापून मग हे आतमध्ये चून भरायचं खोबऱ्याचं आळू शिजता आणि चुलीला जेवण ह्या काय मित्रांनो असता म्हणजे टेस्ट जेवणाची काही वेगळीच असता गोटो बघताच यो तर बाकीची ढोरा बघूया म्हणजे मगाशी आपण ना ढोरा घेऊन गेलो होतो खाली ढोरा म्हणजे गुरा तर इकडे बघूया तर आमच्याकडे तर बघू गेलास ना आता ढोरा कमी झाली
तर आता कसे बरेचसे जण ना पॉवर टेलर वापरतात शेतीच्या कामात. तर दोघा तिघांकडे आमच्याकडे नाही ढोरात फक्त, म्हणजे आमच्या घरी यशोदाच्यात आहे, म्हणजे आमच्या जुन्या घरात त्यांच्याकडे. आणि हे आता परबुंगडे दिसतात. हे हैलो ना मित्रांनो, म्हणजे गोटो ना आमचो जुन्या आठवणी असत. तर चोर पोलीस लपंडा वगैरे काय आमचे जे खेळ असतात ना लहानपणीचे, तर तेव्हा आम्ही हाकडे येऊ लपक वगैरे पूर्ण वाडीभर फिरो. तर मी इकडे येईल आहे ना मित्रांनो, तर परभूंच्या इकडे ना परचावत ना आवर्जून येत आहे. कारण इकडे येण्याचं मुख्य कारण काय माहीत आहे, तर आपल्या ज्या दैनंदिन आहाराक जो काही गोष्टी लागतात ना, ते सगळे हय पिकवतात. उदाहरणार्थ इकडे तुम्ही आता बघतात, आता ह्यो मांडव कसलो काय माका वाटतं ह्यो दोडक्याचो असतात. दोडकी खय लागलेली दिसत नाहीत, मांडव तो भरपूर फुललो हा. आणि त्याचबरोबर इकडे भेंडे तुम्ही इकडे बघतास, भेंडे आहोत. तर बराचसा इकडे काय ना काय पिकवतात मित्रांनो ही. आणि ह्यावर्षी कसं आला, थोडंसं पावसानं पण गोंधळ घातला ना, त्याच्यामध्ये या मांडवावर तुम्ही बघितलात काही दिसतच नव्हतं. इकडे पालेभाजी या, इकडे चिबडाची वेला, तर चिबूड काही दिसत नाहीत. हे बघत एक आमका दिसलंय मित्रांनो, काकडी असा ही बघा. इकडे आता आपण हिला इकडे लांबच्या लांब सापासारखी इकडे पडवळ बघतात. त्याचबरोबर इकडे या साईड का चिनी आहेत आणि या साईड का पण वेल कसली चिबडाची की तोशाची काय समजत नाही. तर फूल वगैरे काही दिसत नाही फुललेला असा चिबूड असा मित्रांनो बघा. तर ही गोष्ट मित्रांनो मेहनतीशिवाय होत नाही, बरोबर आहे. पण आपण थोडीफार ना थोडीशी मेहनत घेऊकच हवी. तर असा या घराच्या आजूबाजू परिसरात ना तुमका परसवात असा काय तुमका दिसतात. आणि खंय बाहेर जाऊ नको आपल्याक. आणि आता भाजीपालो एवढं वाढलो असा ना, त्याच्यामुळे काय घेऊक पण सुधरत ना तेवढा. आणि आता आपण खाली लाव. तर मी इकडे येईल ना, ही गोष्ट मी आवर्जून जाऊन दाखवतो आहे. कारण माका ना शेती हो विषय भरपूर आवडता आणि इकडे पण बघतात. तर दरवर्षी कसं इकडे ना तवशांचं वेल असायचो, म्हणजे मांडव असायचो. आपण तवसा खायचा आम्ही इकडे येऊन. तर या टायमिंग का काय दिसत नाही होय. इकडे कारल्याचं वेल आहे. इल्यार आपल्या इकडे ना कारल्याचं मांडव दिसता. त्याचबरोबर इकडे चवळीची वाल आतमध्ये इकडे तुमका दाखवलं येत नाही खरा. तर इकडे पालेभाजी हा इकडे मोस्टली. त्याच्यानंतर पेरूची झाडं वगैरे, मिरच्याची झाडं आहेत, वांग्या वगैरे ढाका. तर बराचसा इकडे हा. इकडे बघूया काय लावला नाही आता. तर इकडे हळद आहे. तर इकडे हळदीची लागवड केलेली असा. आपल्याक ना ह्यो मांडव दिसलो बारको छोटोसो. तर ह्या छोट्याशा मांडवार ना इकडे दोडकी दिसली आपल्याला. तर हे बघा, तो दोडक्याचा मांडव हा. तवशाच्या शोधात दिला होता. बारीक काहीतरी दिसला तर बोललो बघूया, पण खय दिसतच नाही. थंय कसं गेल्या वर्षी तिकडे मांडव होतो, त्याच्यामुळे पटापट आपल्याक थंय काकडी खाऊक तवशी खाऊक भेटली होती. तर हकडे कसा पूर्णपणे ना त्या पाय टाकूक जागा नाही, जंगल झाली या. तर चला आता आपण आता खालच्या मांडावर जाऊया. खाली काय तयारी झाली ते बघून येऊया. आता काय माहित आहे तुमका या दाखवण्याचं
उद्देश काय होतो माहीत आहे, तर बरीचशी लोकांना मुंबई म्हणजे इतर शहराच्या ठिकाणी नोकरीसाठी जॉबसाठी जात असतात. ठीक असं पोटापाण्यासाठी जातात ते. पण काय माहिती आहे आता जो विषय बघू गेला शेती विषय हो ना खै ना खै बघू गेलास ना तर ह्रास होत चाललो असा. तर जी आपली युवा पिढी असते ना ती शहराच्या भागात तिकडे धावली जातात. तर काय माहिती आहे थोडीशी मेहनत घेतलास ना तर इकडे पण आपल्याला उदरनिर्वाह म्हणजे पोट आपण इकडे भरू शकता. कारण बघलास ना बरीचशी आता आपण पालेभाजी इकडे बघितला, त्याच्यानंतर फळभाजी बघितला. तर आताशे बघू गेलास तर फळभाजी पालेभाजी एवढी महाग झाली आहे ना, तुम्ही जर असं जर थोडंसं ना मेहनत घेतल्यास ना तर तुमका आता साध्य होत आणि गावात पण राहशाल आणि आपला गाव पण मित्रांनो टिकलं जाईल. टिकून ठेवलं आपण या आपल्या आता पुढच्या युवा पिढीवर असा. तर पाठीमागे आता बराचसा तुमका मी दाखवून आणलंय, ते दाखवण्याचा उद्देश होतो माझो. चला आता खालच्या मांडावर आपण जाऊया आणि हे पण गोष्टी आपल्या गावाकडलं की त्या दाखवत आहे. कारण ह्या पुढच्या पिढीक पण आपल्या समजो हो की आपली रीतिरिवाज परंपरा काय होती अगोदरची. म्हणजे तर पूर्वीच्या काळात ना मित्रांनो आजोबा पंजोबाच्या टायमिंग का ना ती लोक कशी राहत होती, त्याचबरोबर त्यांचे जे रीतिरिवाज परंपरा जे होते ते कशा पद्धतीने ते मित्रांनो ते जपत होते. तर तोच मित्रांनो ह्या ब्लॉगच्या मार्फत दाखवण्याचं थोडंसं उद्दिष्ट असा. तर चला जास्त आता बोललो आहे मी, आता जाऊया थोडंसं जरा खालच्या मांडावरला जाऊन येऊया. मित्रांनो आताच आपण इकडे वरच्या आपल्या मांडावर इकडे परभूंच्या इकडे आई आमची येतात इकडे ऋषीपंचमीच्या दिवशी. तर इकडे आपण निवेद काढला ऋषीचो आणि आता आपण खालच्या मांडावर जाता. तर तिकडे पण बघूया ऑलमोस्ट उशीर झालो. तर बघू आपल्याक शूट करू भेटला तर आपण शूट करूया. तर खालच्या मांडावर मित्रांनो येला तर पाया पडूया अगोदर ना वरना जाऊन येऊया जरा. ये ते बघ गुरुवी नाही पण आम्हाला. तर इकडनं पण हो नजारा बघा काय दिसतात. चला तर आता आपण इलाव्या खालच्या मांडावर. तर इकडे पब्लिक बघा किती आता. मेवणे बाई काय खातं एकट्यान. हा तर इकडे बघता तुम्ही आपल्याकडे येऊन इकडे खोबरा दिला नाही. तर पब्लिक इकडे बघतास अंजनी काकू हा गुरुवी ना आमची शेजारीन तिकडची शैला आजी तिने काकू हा तिकडे बाळनानाची आवसा बारके तिकडे. त्याच्यानंतर इकडे पप्प्याची म्हणजे पिंक्या ताईची इकडे आवाज बघतास. रुपयाची आवसा इकडे शोभा काकू आणि तिकडे कोणा उजू काकू हा तिकडे. हा प्रेमा काकू म्हणजे सूरजाची हाऊस इकडे. हा कुंदा काकू आहे इकडे. मिथिलेशाचे बाबू आहे बाबू म्हणजे बाबूची हाऊस आहे मित्रांनो. आणि इकडे बघतास तुम्ही ना हा मोठी आहे आमची. आणि त्रिशाची इकडे पेंढरी आहे आणि इकडे पेंढरी काकू. मेवणी माझी खोबरा काय ती खाता. तर इकडे ना जेवणाची इकडे तयारी चालू आहे. तर चंदवादा त्याच्यानंतर अश्विनी वहिनी शाली वहिनी झाला गे आळू. तर इकडे बघता स्टोप केवढं चढवलेला होतो बघा. आणि इकडे काय टाकला तळवात. शेंगदाणे खोबरा टमाटे कोकमा. हा हा आणि इकडे मिरची टमाटे इकडे भात हा तांदळाचा भात वऱ्याचं बघतो मोठ्याकडे वरियाचो खाया म्हणजे आजच्या कशा जेवणात वरियाचो भात अळू या. हा हा इकडे बघता तेव्हाकडे वरियाचो भात हा. तर इकडे माहोल थोडंसं भरपूर म्हणजे पब्लिक भरपूर असल्यामुळे थोडंसं माहोल भारी झालो. इकडे मिरची वगैरे इकडे कापतात. तर इकडे ना सगळे ना भाजीও कापतात. तर आजच्या जेवणात काय काय असणार आगे. पडवळ्याची भाजी, दोडक्याची भाजी, भोपळ्याची भाजी, भेंड्याची भाजी
मिरची, खोबरा वगैरे म्हणजे असं काय ना काय सगळा. तर इकडे बघताच तुम्ही सगळं कापतात आणि आजच्या रुचीच्या जेवणाची चवी काय वेगळीच असता. तर इकडे मित्रांनो ना खालच्या मांडावर पण इकडे ना आपल्या ह्या ऋषी पंचमीच्या निवेदाची ना इकडे तयारी चालू आहे. तर आता आपण थोडंसं घरनं पण फेरफटको मारून येऊया, कारण पल्लो परत वरच्या मांडावर जायत आणि गौरी एकटाच राहावात. तर इकडे बघतास तर इकडे चवळीची पानं आणलात ना. तर मगाशी तुमका सांगलं आपल्याकडे गावी सण वगैरे खायचो असलो ना तर केळीची पानं, चवळीची पानं आपल्याकडे वापरतात. तर किती आहेत ती बघा इकडे. ना ढोल वाजू जाऊया ना, जाऊया कधी तू नेशील तर. तर इकडे मुरगवाडीचा राजा. तर मंडळींनो आपण काय माहित आहे आता जिकडे ऋषी पंचमीचं दुसरं मांड आहे ना तर तिकडे आम्ही इकडे येलाव. तर इकडे बघतास तर सुटका नेटका मित्रांनो इकडे डेकोरेशन असा आणि गणपती बाप्पाची मूर्ती बघा किती छान आहे. तर पावसानं परत एकदा काळोख केला ना आणि बारीक बारीक पाऊस पडता. तर असं जर गणपतीच्या दिवसात जर पडत राहिलो ना तर बाहेर पडोक पण कंटाळो यायचा. तर चला पाऊस मोठो येऊच्या अगोदर आपण घरी जाऊया. तर मित्रांनो आयनवरना इकडनं ऋषीच्या मांडावरनं इकडे गणपती बाप्पाक ना नैवेद्य घेऊन येले. तर इकडे बघतास तर इकडे बघतास आयन इकडनं वरना इल्या ऋषीच्या मांडावरना इकडे निवेद घेऊन. तर गणपती बाप्पाक निवेद आज मित्रांनो ह्यो ऋषीचो असा. तर आय इकडे निवेद दाखवता. तर मगाशी आपण उंदीर मामाचं निवेद दाखवून झालो आणि आज ह्यो आजचो मांड ह्यो मित्रांनो ऋषीचो असणारा. तर त्याच्यामुळे इकडे आयन निवेद दाखवून झालेली आहे. पेंढरी काकू पण इकडे ऋषीचं निवेद घेऊन येईल गणपती बाप्पाक दाखवू. जा पटापट जा दाखव. तिकडे मांडार जाऊची असेल ना, जा. तर कशी मित्रांनो हे जुन्या माणसांचे नाही रीती परंपरा असतात. तर इकडे बघतास मित्रांनो आज ना उंदरिकी असल्यामुळे ना आपण उंदराचं निवेद इकडे आणून ठेवला. तर मित्रांनो काय माहिती आहे दर टायमिंग का म्हणजे गणपतीच्या या दिवशी म्हणजे चतुर्थी दिवशी ना उंदराचा जो काही निवेद असतो ना तो आम्ही इकडे भांग्यात आणून ठेवता. तर कसं माहीत आहे भाताच्या ह्या मळ्यात ठेवतो लागता तो. तर आपण इकडे ठेवला. तर मंडळी आपण आता ना वरती चालला मांडावरती ऋषी पंचमीच्या. तर इकडे त्रिशा आहे इकडे. तर आयन आज ड्रेसिंग बघा काय केला ना तर छान अशी ना इकडे तरी बघा आहे पुढे जातं काय. तर इकडे छान अशी ना साडी नेसला ना. तर चला पाऊस ना सगळं मित्रांनो ना काय माहित आहे बोर करून टाकला नाही पावसानं. तर पावसामुळे बाहेर पडोक भेटत नाही. तर पाऊस यायच्या अगोदर म्हणजे काळोख तर झालो ऑलमोस्ट धरला पावसा बारीक बारीक पडोक लागला आहे. तर आपण ना पटापट पाऊस यायच्या अगोदर आपण जाऊया तिकडे मांडावर निवेद खाऊ. बाबून पार्टी चेंज केला ना वाटता. दाबून खा. हा तर मित्रांनो जेंट्स मंडळी इकडे बसली आहे निवेद खाऊ का.
परत एकदा पाऊस. बाय कसा खाता तर ऋषी पंचमीच्या दिवशी मित्रांनो इकडे ऋषीचं निवेद कापून आपली महिला वर्ग इकडे बसलेलो आहात. तर इकडे बघताच तुम्ही. त्याचबरोबर इकडे मुंबईची आमची इकडे चाकरमानी सगळी इकडे. आवडतं तरी ना. हां तर बघताच आम्ही आता वरती परबूंच्या मांडावर आहो आणि खालच्या पण मांडावर आपल्याला जाऊचा असा तो पण तुमका दाखवीन. तर इकडे ह्या साईड का मंडळी बघतास किती जण आहेत ते. तर इकडे मित्रांनो जेवक बसले म्हणजे निवेद खाऊक बसले आहेत इकडे बघतात. तर जे कोण मित्रांनो चाकरमानी जे आहेत मुंबईचे आपले मुंबईची मंडळी आपलं ब्लॉग बघतील त्यांचे आवशी काकी आत्ते बित्ते तुमका हे कोण ना कोण दिसतला. हो खा भरपूर खा. दाखवलं होते कोण कोण होते तरी पण एकदा परत इकडे बघता आमची मोठी आहे इकडे. त्याच्यानंतर त्रिशाची पेंढरी काकू म्हणजे पेंढरी आहे इकडे. मिथिलेश बाबूची हाऊस. त्याच्यानंतर इकडे पप्प्याची हाऊस आहे इकडे. रुपयाची हाऊस आहे भगवान दादांच्या. त्याच्यानंतर ह्या रुपयाची हाऊस आपल्या चिचमळ्यातल्या देवयानी आहे इकडे. त्याच्यानंतर इकडे पेंढरी आहे. त्याच्यानंतर बाळानाची हाऊस इकडे. गुरुवीना आमची शेजारी तिकडची उजू काकू आहे इकडे. इकडे वतवळ्यातली काकू आमची शैला आजी इकडे बघतास. सासूबाई माझी इकडे बसली आहे. अश्विनी वहिनी. त्याच्यानंतर बारकी आहे दिसोक बारकी आहे पण एकदम भारी आहे. त्याच्यानंतर इकडे अंजनी काकू शोभा आजी चिल्लू पिल्लू इकडे आहेत आणि तिकडे बाकीची मंडळी तिकडे आहेत. तर चला निवेद खावा काय ते पटापट वरती गेलंय. तर इकडे ना आपल्या या शैलाजींना विचारूया तर काय माहिती आपल्या आजच्या या दिवसाची म्हणजे ऋषीपंचमी आपण किती साजरी करता म्हणजे काय आहे त्याच्यामध्ये काहीतरी हां उद्दिष्ट असतात ना. तर काय का ऐका जरा. शंकर पार्वती होती. हां हां शंकर पार्वती काय सांगता. हां पार्वती माझं तुझ्याकडे एक म्हणणं हां तर काय ओ कैलासपती बोला कायचा. मग माझं असं म्हणणं मी आज 4 चौघात बसतोय हां सभेत असतोय हां तर माका तिथून बाहेर पडण्याची वेळ येता माझी हां तेव्हा ती येता का माने हां. ह्या जर काय हात की नाही हां. या तुझ्याकडे घे. बाहेर म्हणजे बाहेरची माणसं बसतात ते आपण हां म्हणजे समजलं असा तुमका. हां तर पार्वती म्हणते एवढा तुमचा हो. मग आता जरा तिथून उठून होता लागता म्हणजे तो ऋषीचा हे आवाज कमी. पार्वती घेऊन शंकर घेऊन ऋषीचा हां कैलासपती आता हां हां मग तो पार्वती कापल्या हां मग ते पार्वती मान्य केला आणि त्यासाठी आज पुढे हा पण त्यासाठी म्हणजे मोठी कथा याच्या वेळी मोठी कथा पण ती कशी आपण सांगताना पण मित्रांनो कसा माहिता हां तर कसं उदाहरणार्थ कशी बाहेरची माणसं म्हणजे तुमका थोडक्यात समाजला असतात. हां तर हां तर त्याच्यामुळे थोडक्यात तुमका समजलं असतात आपण हे ऋषी पंचमी म्हणजे कशा मी साजरी करता होती त्यामागे हेतू पण आणि दुसरं हेतू बघू गेलास तर या ऋषी हां हां आणि दुसरं एक म्हणजे काय माहिती आहे या ऋषी पंचमीच्या दिवशी जो निवेद आपलो असतो ना तो पूर्णपणे बघू गेला तर
रानटी जो भाजी असतात म्हणजे आपलं रानातल्यो जो काय भाजी असतात तर त्यो आजच्या दिवशी म्हणजे ह्यो निवेदक दाखवले जातात वऱ्याचा भात त्याच्यानंतर अळू भाजी असतात ती हां हां मसाला घातल्याशिवाय मिरची घातली हां म्हणजे आपण कसे घरी असला तर गोडो मसाला वगैरे वापरता पण इकडे पूर्णपणे मित्रांनो म्हणजे जा असताना हां हिरवा वाटाप तर अशी छान अशी माहिती थोडक्यात आपल्याला भेटली हा तर मित्रांनो आपण आता ना इकडे निवेद खाऊ बसलो तर इकडे अळू बघतास अळू त्याच्यानंतर वरियाचा भात हा इकडे मिरची बघा किती घातला नाही तर आज कसा ह्या मिरच्यांका मित्रांनो का म्हणजे जेवढी तिखट असली ना तेवढी आज ती तिखट लागणार नाही आणि या साईड का सगळी ही मिक्स भाजी म्हणजे दोडका पडवळ भोपळे त्याचबरोबर भेंडी ही सगळी मिक्स भाजी केला नाही इकडे तर चला पटापट तुम्ही मित्रांनो आता इकडे यावा किंवा निवेद खाऊ डबल वाजून